Guys, let's start our today's lesson. आपलं फर्स्ट सेंटेन्स आहे, तू कुठे जात आहेस किंवा तू कुठे जातोय. गुड. वेअर आर यू गोइंग? वेअर आर यू गोइंग? तुला इंग्रजी शिकायची आहे का? डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? हो, मला इंग्रजी शिकायची आहे. येस, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. येस, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. जर तुम्हाला म्हणायचं असेल की तुला इंग्रजी का शिकायची आहे? गुड. वाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? वाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? मला चांगल्या नोकरीसाठी इंग्रजी शिकायची आहे किंवा मला चांगली नोकरी पाहिजे म्हणून इंग्रजी शिकायची आहे. गाईज, आजची जी सेंटेन्स आहेत ते खूप इझी आहेत आणि आपण सर्रास डेली यूजमध्ये जे सेंटेन्स यूज करतो त्याचीच प्रॅक्टिस घेत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. ही सेंटेन्स तुम्हाला नक्कीच युजफुल असणार आहेत. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश फॉर अ गुड जॉब. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश फॉर अ गुड जॉब. मला चांगल्या नोकरीसाठी इंग्रजी शिकायची आहे. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश फॉर अ गुड जॉब. तुम्ही इंग्रजी बोलता का? डू यू स्पीक इंग्लिश? डू यू स्पीक इंग्लिश? तसं आता तुम्हाला जर कोणी क्वेश्चन केला की तुम्ही इंग्रजी बोलता का, तर तुम्ही त्यावेळेस कदाचित काय एखादा आन्सर असंही देऊ शकता की मी इंग्रजी बोलायला शिकत आहे. तेच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. आय एम लर्निंग टू स्पीक इंग्लिश. आय एम लर्निंग टू स्पीक इंग्लिश. लर्निंग म्हणजे काय? लर्न करणे, शिकणे, आणि लर्निंग हे कॉन्टिन्युअस टेन्स आहे म्हणून इथे आपण लर्निंग घेतलेलं आहे. गाईज, जर तुम्हाला टेन्समध्ये प्रॉब्लेम होत असेल, डिफिकल्टीज होत असेल तर आपला टेन्सचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला बघायचा आहे. तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तू काय विचार करत आहेस? अगेन कॉन्टिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. व्हॉट आर यू थिंकिंग? व्हॉट आर यू थिंकिंग? खूप इझी सेंटेन्स होतं हे आणि मला वाटतं तुम्ही खूपदा हे सेंटेन्स ऐकलेलं सुद्धा असेल, पण ज्यावेळेस बोलण्याची वेळ येते त्यावेळेस हे सेंटेन्स सुद्धा तुम्हाला आठवत नसणार आहे. म्हणून याची प्रॅक्टिस करा जेणेकरून इंग्रजी बोलताना हे सेंटेन्स फटाफट तुम्हाला आठवतील. तुझ्याकडे पैसे आहेत का? डू यू हॅव मनी? डू यू हॅव मनी? तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की तुझ्याकडे मोबाईल आहे का? गुड. डू यू हॅव अ मोबाईल? डू यू हॅव अ मोबाईल? इथून जा. गो अवे फ्रॉम हिअर. गो अवे फ्रॉम हिअर. माझ्यासोबत चल. कम विथ मी. कम विथ मी. तू काय म्हणालास? व्हॉट डिड यू से? व्हॉट डिड यू से? तू काय म्हणालास? व्हॉट डिड यू से? तू असं कसं बोलू शकतोस? हाऊ कॅन यू से दॅट? हाऊ कॅन यू से दॅट? हाऊ कॅन यू से दॅट? तू उभा का आहेस? गुड जॉब. वाय आर यू स्टँडिंग? वाय आर यू स्टँडिंग? आता जर तुम्हाला बऱ्याचदा आपण असा क्वेश्चन करतो की तुला काय बनायचं आहे? नाव युअर टर्न. गुड. व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम? व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम म्हणजे तुला काय बनायचं आहे? व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम? याचं तुम्ही जर आन्सर दिलं की मला डॉक्टर व्हायचं आहे किंवा मला डॉक्टर बनायचं आहे. गुड. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. तसंच जर दुसरं कोणी असेल तर तो म्हणेल की मला इंजिनियर व्हायचं आहे, तर त्याला इंग्लिशमध्ये कसं बोलणार? व्हेरी गुड. आय वॉन्ट टू बिकम ॲन इंजिनियर. आय वॉन्ट टू बिकम ॲन इंजिनियर.
गाईज ए कुठं यूज करायचं किंवा एन कुठे यूज करायचं किंवा द कुठे यूज करायचं, यामध्ये जर कन्फ्युजन असेल तर तुम्हाला आर्टिकल्स जे काही आपले ए एन आणि दचा यूज कसा करायचा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. आपल्या प्लेलिस्टमध्ये किंवा आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे अवेलेबल. तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तुम्हाला ए एन आणि दचं कन्फ्युजन तिथे तो व्हिडिओ बघितल्यानंतर दूर होईल. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तसंच तुम्हाला म्हणायचं असेल की मला श्रीमंत व्हायचं आहे किंवा मला श्रीमंत बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम रिच. आय वॉन्ट टू बिकम रिच. आता अशा प्रकारची सेंटेन्स तुम्ही बनवू शकणार आहात, बरोबर. तुला काय हवंय, तुम्ही विचारताय की तुला काय हवंय. व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट. तू माझ्यासोबत येशील का किंवा सिंपल माझ्यासोबत येशील का. विल यू कम विथ मी. विल यू कम विथ मी. सिंपल याला म्हणा विल यू कम विथ मी. अशा प्रकारे तुमचा आन्सर असेल हो मी तुझ्यासोबत येईन, तर इंग्लिशमध्ये बोला गुड. येस आय विल कम विथ यू. येस आय विल कम विथ यू. येस आय विल कम विथ यू. तुझ्याकडे काही पैसे आहेत का. डू यू हॅव सम मनी. डू यू हॅव सम मनी. डू यू हॅव सम मनी. मला थोडेसे पैसे हवे आहेत. आय नीड सम मनी. आय नीड सम मनी किंवा आय वॉन्ट सम मनी. मी तुला उद्या भेटेन. आय विल मीट यू टुमॉरो. आय विल मीट यू टुमॉरो. टुमॉरो उद्या. मीट भेटणे. आय विल मीट यू टुमॉरो. मी तुला उद्या भेटेन. सगळं ठीक होईल. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. सगळं ठीक होईल. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. तू इथे काय करत आहेस. व्हॉट आर यू डुईंग हिअर. व्हॉट आर यू डुईंग हिअर. व्हॉट आर यू डुईंग हिअर. मी काहीच करत नाही. सिंपल म्हणताय की अरे मी काहीच करत नाही. इंग्लिशमध्ये बोला आय एम डुईंग नथिंग. आय एम डुईंग नथिंग. नथिंग म्हणजे काय काहीच, आणि डुईंग म्हणजे काय करत नाही असा अर्थाने. तुमची तब्येत कशी आहे आता, किंवा आता तुमची तब्येत कशी आहे. आलटून पालटून कसंही सेंटेन्स असू शकतं. हाऊ आर यू नाव. हाऊ आर यू नाव. हाऊ आर यू नाव. अशा प्रकारे मला आता बरं वाटत आहे. तुम्ही समोरच्या माणसाला विचारलात की तुमची तब्येत कशी आहे, हाऊ आर यू नाव, तर तो काय म्हणतो की माझी तब्येत बरी आहे. त्याला इंग्लिशमध्ये बोला आय एम फीलिंग बेटर नाव. आय एम फीलिंग बेटर नाव. अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. फोकस ऑन युअर स्टडी. फोकस ऑन युअर स्टडी. फोकस ऑन युअर स्टडी. तुला काय म्हणायचंय. व्हॉट डू यू मीन. व्हॉट डू यू मीन. तुला काय म्हणायचं. व्हॉट डू यू मीन. व्हॉट डू यू मीन. हा सगळा दोष तुझा आहे. इट्स ऑल युअर फॉल्ट. इट्स ऑल युअर फॉल्ट. मी काय केलं आहे. व्हॉट आय हॅव डन. व्हॉट आय हॅव डन. व्हॉट आय हॅव डन. मी काय केलं आहे. व्हॉट आय हॅव डन. तू खूप निष्पाप आहेस. यू आर व्हेरी इनोसंट. यू आर व्हेरी इनोसंट. डोक्यानं काम कर किंवा मेंदूचा वापर कर. आपण बऱ्याचदा म्हणतो मेंदूचा वापर कर किंवा तुझ्या डोक्याचा यूज कर. अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. व्हेरी गुड. यूज युअर ब्रेन. यूज युअर ब्रेन. मी तुला मदत करू शकतो. आय कॅन हेल्प यू.
आय कॅन हेल्प यू. तुम्ही कुणालाही म्हणू शकता हे, मी तुला मदत करू शकतो. सिम्पल म्हणा आय कॅन हेल्प यू. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी तुझ्याशी बोलू शकतो. व्हेरी गुड. आय कॅन टॉक टू यू. आय कॅन टॉक टू यू. आता मला जावं लागेल. नाव आय हॅव टू गो. नाव आय हॅव. मला बघू दे. लेट मी सी. लेट मी सी. लेट मी सी. तसं जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला हे करू दे. गुड. लेट मी डू धिस. लेट मी डू धिस. चला जाऊया. आपण सिंपल म्हणतो अरे चला जाऊया किंवा चला जाऊया. तसं सेंटेन्स आहे लेट्स गो. लेट्स गो. कुठे जायचंय किंवा कुठे जायचे. व्हेअर टू गो. व्हेअर टू गो. का काय झालं. व्हाय व्हॉट हॅपन्ड. व्हाय व्हॉट हॅपन्ड. व्हाय व्हॉट हॅपन्ड. मला हे हाताळू दे किंवा मला हे हँडल करू दे. लेट मी हँडल धिस. लेट मी हँडल धिस. तू प्रयत्न करतो का. डू यू ट्राय. डू यू ट्राय. हो मी प्रयत्न करतो. येस आय ट्राय. येस आय ट्राय. खूप इझी आणि सिम्पल सेंटेन्स आहेत. याची जर तुम्ही अशाच प्रकारे प्रॅक्टिस केली तर ही सगळी सेंटेन्स तुम्हाला तोंडपाठ होतील आणि जेव्हाही कधी तुम्ही याचं बोलण्याचा प्रयत्न कराल तर फटाफट मला वाटतं तुम्हाला हे आठवतील. त्यामुळे अशा प्रकारे प्रॅक्टिस करून ही सगळी सेंटेन्स चांगल्या प्रकारे रेकग्नाइज जरूर करा. आज दिवस खराब होता. नाव युअर टर्न. आय हॅड अ बॅड डे टुडे. आय हॅड अ बॅड डे टुडे. काही झालं का. डिड समथिंग हॅपन. डिड समथिंग हॅपन. काय कसं होतं. बऱ्याचदा आपण असे प्रश्न विचारतो की अरे काय कसं होतं. अशा प्रकारे. हाऊ वॉज वॉट. हाऊ वॉज वॉट. हे कसं होतं. हाऊ वॉज इट. हाऊ वॉज इट. काही नाही झालं. नथिंग हॅपन्ड. नथिंग हॅपन्ड. तू विचित्र वागत आहेस. यू आर ॲक्टिंग वियर्ड. यू आर ॲक्टिंग वियर्ड. वियर्ड म्हणजे काय. विचित्र. मी तुला स्कूल नंतर घ्यायला येईन. गुड ट्राय. आय विल पिक यू अप आफ्टर स्कूल. आय विल पिक यू अप आफ्टर स्कूल. थांब हे वापस कर. स्टॉप इट. गिव्ह इट बॅक. स्टॉप इट. गिव्ह इट बॅक. काहीच नेहमी बोलली जाणारी सेंटेन्स घेत आहे ज्याची प्रॅक्टिस तुम्हाला जर झाली तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकता. म्हणून याची प्रॅक्टिस नक्की करा. मी ऐकू शकत नाही. आय कांट हिअर. आय कांट हिअर. मागे हो. स्टेप बॅक. स्टेप बॅक. मला पाहू दे. बऱ्याचदा आपण म्हणतो मला पाहू दे. तसंच सेंटेन्स आहे लेट मी लुक. लेट मी लुक. चल आपण तिथे प्रयत्न करू. कम ऑन वी विल ट्राय ओव्हर देअर. कम ऑन वी विल ट्राय ओव्हर देअर. कुठे गेला होतास. वेअर डिड यू गो. वेअर डिड यू गो. मी पण खेळू शकतो का. कॅन आय प्ले टू. कॅन आय प्ले टू. मी तिथेच खेळत होतो. तुम्ही सांगताय की मी तिथेच खेळत होतो. दॅट्स वेअर आय वुड प्ले. दॅट्स वेअर आय वुड प्ले.
तो विचित्र दिसत आहे. ही लुक्स फनी. ही लुक्स फनी किंवा ही लुक्स वियर्ड असंही तुम्ही याला बोलू शकता. अरे मी काय केलं? हे व्हॉट डिड आय डू. हे व्हॉट डिड आय डू. तू वेडा आहेस का? आर यू इन्सेन. आर यू इन्सेन. गाईज तुम्ही इथे इन्सेनच्या ऐवजी तुम्ही मॅड घेतलं असेल ते पण बरोबरच आहे. तिथून बाहेर ये. गेट आउट ऑफ देअर. गेट आउट ऑफ देअर. तो कशाबद्दल ओरडत आहे? व्हॉट्स ही एलिंग अबाउट. व्हॉट्स ही एलिंग अबाउट. व्हॉट्स म्हणजे काय? व्हॉट इजचं कॉन्ट्रॅक्शन आहे व्हॉट्स, आणि एलिंग म्हणजे काय? ओरडणे. कशाबद्दल? अबाउट. व्हॉट्स ही एलिंग अबाउट. कशाबद्दल ओरडत आहे. मला कसं माहीत असेल? तुम्ही म्हणताय की मला कसं माहीत असेल. हाऊ वुड आय नो. हाऊ वुड आय नो. पूर्णपणे विसरलो होतो. मी पूर्णपणे विसरलो होतो. आय टोटली फॉरगॉट. आय टोटली फॉरगॉट. तुला मोठ्यानं बोलावं लागेल. यू विल हॅव टू स्पीक अप. यू विल हॅव टू स्पीक अप. आता हे काय? व्हॉट्स धिस नाव. व्हॉट्स धिस नाव. हे नाही होऊ शकत किंवा हे होऊ शकत नाही. दिस कांट बी हॅपनिंग. दिस कांट बी हॅपनिंग. गाईज हे व्हिडिओ खूप युजफुल आहे. तुम्हाला नक्की प्रॅक्टिस करा. आणि गाईज असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, जेणेकरून अशा व्हिडिओची किंवा अशा प्रकारे ज्यांना प्रॅक्टिस करायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. का नाही सांगितलं? Why didn't you tell me? Why didn't you tell me? चल चलूया किंवा चला चलूया. Come on, let's go. Come on, let's go. चल माझ्यासोबत खेळ. Come on, play with me. Come on, play with me. मला शांत राहायला सांगू नकोस. Don't tell me to be calm. Don't tell me to be calm. मला शांत राहायला सांगू नकोस. Don't tell me to be calm. बाकीचे कुठे आहेत? Where are the others? Where are the others? Others म्हणजे बाकीचे. कुठे आहेत? Where are. बाकीचे कुठे आहेत? Where are the others? मला वाटतं तिकडे आहेत. I think that's way. I think that's way. आता मी इथे I think that's way घेतला आहे. तुम्ही इथे असंही बोलू शकता I think there. I think there किंवा I think here इकडे. अशा प्रकारे थोडंफार तुमचं सेंटेन्स माझं सेंटेन्स चेंज असू शकतं, कारण इंग्लिशमध्ये एकच सेंटेन्स बोलण्याच्या खूप सारे वेज आहेत, त्याच्यामुळे थोडंफार चेंज असू शकतं. पण जर तुम्हाला डाऊट असेल तर सेंटेन्स कॉमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. मला माहीत आहे हे काय आहे. I know what this is. I know what this is. चांगलं झालं मी इथे होतो. तुम्ही म्हणताय की बरं झालं मी इथे होतो किंवा चांगलं झालं मी इथे होतो. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असेल. गुड थिंग आय वॉज हिअर. गुड थिंग आय वॉज हिअर. तू मला पकडू शकत नाहीस. यू कांट कॅच मी. यू कांट कॅच मी. आता सांग. नाऊ टेल मी. नाऊ टेल मी. हे तुला चांगलं वाटतं का? डज धिस साऊंड गुड टू यू. डज धिस साऊंड गुड टू यू म्हणजे हे तुला चांगलं वाटतंय का? डज धिस साऊंड गुड टू यू. तुझ्याजवळ टिश्यू किंवा काही आहे का? आपण विचारतोय की तुझ्याजवळ टिश्यू किंवा काही आहे का? आता मी इथे टिश्यू घेतलाय.
तुम्ही या ठिकाणी कोणतीही वस्तू घेऊ शकता की तुझ्याजवळ पेपर किंवा काही आहे का, तुझ्याजवळ पेन किंवा दुसरं काही आहे का, अशा प्रकारे. गुड. डू यू हॅव अ टिश्यू ऑर समथिंग? डू यू हॅव अ टिश्यू ऑर समथिंग? मला नंतर आठवण करून दे. रिमाइंड मी लेटर. रिमाइंड मी लेटर. मोबाईल चार्ज होत आहे. मोबाईल इज बीइंग चार्ज्ड. मोबाईल इज बीइंग चार्ज्ड. कपडे धुतले जात आहेत. क्लॉथ्स आर बीइंग वॉश्ड. क्लॉथ्स आर बीइंग वॉश्ड. तू काय करत आहेस? नाव युअर टर्न. व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू डुईंग? किती वाजले? व्हॉट्स द टाइम? व्हॉट्स द टाइम? तू कुठे चाललास किंवा तू कुठे चाललीस? वेअर आर यू गोईंग? वेअर आर यू गोईंग? गाईज, खूप इझी सेंटेन्स घेतलेले आहे जे की तुम्ही नेहमी डेली यूज कॉन्व्हर्सेशनमध्ये बोलत असता. असे सेंटेन्स घेतलेले आहेत. याची जर प्रॅक्टिस झाली तर तुमची इंग्लिश स्पीकिंगची पहिली स्टेप खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होईल आणि पहिली स्टेप इम्प्रूव्ह झाल्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू पण शकाल. म्हणून ह्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मला भूक लागली आहे. गुड. आय एम फीलिंग हंग्री. आय एम फीलिंग हंग्री. हंग्री म्हणजे काय? भूक लागणे. या अर्थाने हंग्रीचा यूज केलेला आहे. मला थोडं पाणी दे. नेहमी हे सेंटेन्स बोलत असतो की मला थोडं पाणी दे. गुड ट्राय. गिव मी सम वॉटर. गिव मी सम वॉटर. किंवा हे सेंटेन्स तुम्ही प्लीज गिव मी सम वॉटर थोडं पोलाईट वेनं बोलू शकता. मी काही मिनिटात येईन. आय विल कम इन अ फ्यू मिनिट्स. आय विल कम इन अ फ्यू मिनिट्स. फ्यू मिनिट्स म्हणजे काही मिनिटात. तुला काही मदत हवी आहे का? डू यू नीड एनी हेल्प? डू यू नीड एनी हेल्प? मला समजत नाही. गुड ट्राय. आय डोंट अंडरस्टँड. आय डोंट अंडरस्टँड. गाईज, जर तुम्हाला त्यातले काही सेंटेन्स जमलीच नाहीत तर काय करायचं आहे, तुम्ही परत व्हिडिओ चालू करायचा आहे आणि परत अशाच प्रकारे प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जोपर्यंत ही सगळी सेंटेन्स तुम्हाला तोंडपाठ होणार नाही होतील तोपर्यंत तुम्हाला अशी प्रॅक्टिस करायची आहे. आणि ही सेंटेन्स डेली यूजमध्ये बोलायची सुद्धा आहेत. बाथरूम कुठे आहे? वेअर इज द बाथरूम? वेअर इज द बाथरूम? आता मी इथे बाथरूम घेतला आहे. या बाथरूमच्या ठिकाणी तुम्ही स्कूल कुठे आहे, ग्लास कुठे आहे, बुक कुठे आहे, अशा प्रकारे वेगवेगळे वर्ड्स ठेवून तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. मला उशीर होत आहे. आय एम गेटिंग लेट. आय एम गेटिंग लेट. नेक्स्ट, मी लवकर परत येईन. पहिलं सेंटेन्स होतं की मी काही मिनिटात परत येईन. आता काय सेंटेन्स आहे? मी लवकर परत येईन. नाव युअर टर्न. आय विल बी बॅक सून. आय विल बी बॅक सून. माझी वाट बघ किंवा माझ्यासाठी थांब. दोन्ही प्रकारचं जरी सेंटेन्स असलं तरी तुम्हाला अशाच प्रकारे बोलायचं आहे. पहिले तुम्ही ट्राय करा. मी जर तुम्हाला नाही जमलं तर मी सांगेनच. गुड. वेट फॉर मी. वेट फॉर मी. माझी वाट बघ किंवा माझ्यासाठी थांब. दोन्हीसाठी हे सेंटेन्स तुम्हाला यूज करायचं आहे. झोपण्याची वेळ झाली आहे किंवा आता झोपायची वेळ झाली आहे. दोन्ही प्रकारचे सेंटेन्स असू शकतं. गुड. इट्स टाइम टू स्लीप. इट्स टाइम टू स्लीप किंवा इट्स टाइम टू स्लीप नाव. इट्स टाइम टू स्लीप नाव म्हणजे आता झोपण्याची वेळ झाली आहे. अशा प्रकारे. मला तुझी मदत हवी आहे. आय नीड युअर हेल्प. आय नीड युअर हेल्प.
तू खाल्लंस का? हॅव यू ईटन? हॅव यू ईटन? नेहमी आपण हे सेंटेन्स बोलतो. आजपासून इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. 1 मिनिट थांब. वेट फॉर अ मिनिट. वेट फॉर अ मिनिट. याची किंमत किती आहे? हाऊ मच डज दिस कॉस्ट? हाऊ मच डज दिस कॉस्ट? मी एका मिनिटात येतो. तिन्ही वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स आहेत. मी काही मिनिटात येईन, मी लवकरच येईन आणि मी एका मिनिटात येईन. तिन्ही वेगवेगळे सेंटेन्स आहेत. नाही तर तुम्ही म्हणाल की मॅम डबल रिपीट झालं सेंटेन्स. असं नाही आहे, थोडाफार चेंजेस आहे. गुड ट्राय. आय एम कमिंग इन अ मिनिट. आय एम कमिंग इन अ मिनिट. आपण फिरायला जाऊया. लेट्स गो फॉर अ वॉक. लेट्स गो फॉर अ वॉक. आता किती वाजलेत? व्हॉट इज द टाइम नाव? व्हॉट इज द टाइम नाव किंवा व्हॉट्स द टाइम नाव? व्हॉट्स द टाइम नाव दोन्ही प्रकारे तुम्ही बोलू शकता. तुझा आजचा काय प्लॅन आहे किंवा तुझा आजचा काय शेड्यूल आहे? व्हॉट्स युअर प्लॅन फॉर टुडे? व्हॉट्स युअर प्लॅन फॉर टुडे? तुझं काम संपलं का? डिड यू फिनिश युअर वर्क? डिड यू फिनिश युअर वर्क? आपण एकत्र जेवूया. लेट्स हॅव लंच टुगेदर. लेट्स हॅव लंच टुगेदर. लंच म्हणजे काय? दुपारचं जेवण आणि डिनर म्हणजे रात्रीचं जेवण. जर तुम्हाला स्पेसिफाय करायचं असेल की आपण रात्रीचं जेवण एकत्र करूया तर सिंपल तुम्ही लेट्स हॅव डिनर टुगेदर असं म्हणा. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की दुपारचं जेवण एकत्र करूया, स्पेसिफाय करून जर बोलायचं असेल तर लेट्स हॅव लंच टुगेदर किंवा लेट्स हॅव ब्रेकफास्ट टुगेदर. अशा सगळ्या प्रकारे हे सेंटेन्स तुम्ही बोलू शकता. तुला काय खायचं आहे? व्हॉट वुड यू लाईक टू ईट? व्हॉट वुड यू लाईक टू ईट? मला पाणी हवं आहे. आय नीड सम वॉटर. आय नीड सम वॉटर. तू आता कुठे आहेस? वेअर आर यू राईट नाव? वेअर आर यू राईट नाव? राईट नाव म्हणजे सध्या किंवा आता, या दोन्ही अर्थाने याचा यूज करा. माझ्याकडे आता वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम राईट नाव. आय डोंट हॅव टाइम राईट नाव. तू मोकळा असशील तेव्हा मला फोन कर किंवा तू फ्री असशील तेव्हा मला फोन कर. प्लीज कॉल मी वेन यू आर फ्री. प्लीज कॉल मी वेन यू आर फ्री. तुला चहा किंवा कॉफी हवी आहे का? डू यू वॉन्ट सम टी और कॉफी? डू यू वॉन्ट सम टी और कॉफी? म्हणजे तुला चहा किंवा कॉफी हवी आहे का? तुझ्याशी बोलून छान वाटलं. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. इट वॉज नाईस टॉकिंग टू यू. तू कुठे गेली होतीस? वेअर डिड यू गो? वेअर डिड यू गो? मी दुकानात गेले होते. आय वेंट टू द शॉप. आय वेंट टू द शॉप. इथं वेंट टू का घेतलं? कारण हे पास्टचं सेंटेन्स आहे आणि पास्टमध्ये बोलताना आपण सिंपल पास्टमध्ये वर्बचं सेकंड फॉर्म घेतो, म्हणून इथे वेंट टू घेतलेला आहे. तुझा दिवस कसा होता? हाऊ वॉज युअर डे? हाऊ वॉज युअर डे? गाईज, तुम्हाला ॲम, इज, आर आणि वॉज वर हे जर यूज करायचं माहीत नसेल तर याच्यावरती आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा. ॲम, इज, आर आणि वॉज वरचा यूज कसा करायचा, तो खूप हेल्पफुल राहील तुमच्यासाठी आणि तुम्ही अशा प्रकारचे खूप सारे सेंटेन्स बनवून बोलू पण शकाल. तेव्हा तो व्हिडिओ नक्की पहा. माझा दिवस चांगला होता. पहिलं तुम्ही विचारलं की तुझा दिवस कसा होता,
पुढचा आन्सर करतोय की माझा दिवस चांगला होता. याला इंग्लिशमध्ये बोला गुड. माय डे वॉज गुड. माय डे वॉज गुड किंवा माय डे वॉज ग्रेट, माय डे वॉज फाईन अशा प्रकारे याला बोलू शकता. तुझं काम पूर्ण झालं का? डिड यू फिनिश युअर वर्क. डिड यू फिनिश युअर वर्क किंवा डिड यू कम्प्लीट युअर वर्क अशा दोन्ही प्रकारे बोला. हो, माझं काम पूर्ण झालं. येस आय फिनिश्ड इट. येस आय फिनिश्ड इट किंवा येस आय कम्प्लीटेड इट अशा दोन्ही प्रकारे बोलता येईल. तू कुठे आहेस? वेअर आर यू. वेअर आर यू. मी कामावर जात आहे. आय एम गोइंग टू वर्क. आय एम गोइंग टू वर्क. आता मी इथे वर्क घेतला आहे. तुम्ही ऑफिसला जात असाल तर सिंपल म्हणा आय एम गोइंग टू ऑफिस किंवा तुम्ही मार्केटमध्ये जात असेल तर सिंपल म्हणा आय एम गोइंग टू मार्केट. अशा प्रकारे तुम्ही जिथेही तुम्ही जात असाल त्या प्रकारे सेंटेन्स तुम्हाला बोलायचं आहे. माझी तब्येत ठीक नाही आहे. गुड. आय डोंट फील वेल. आय डोंट फील वेल. तू किती वाजता येणार? व्हॉट टाइम विल यू कम. व्हॉट टाइम विल यू कम किंवा ॲट व्हॉट टाइम विल यू कम अशा दोन्ही प्रकारे बोलता येईल हे सेंटेन्स. मी तुला 6 वाजता भेटेन. आय विल मीट यू ॲट 6 o'clock. आय विल मीट यू ॲट 6 o'clock. मी माझ्या किल्ल्या आणायला विसरलो. म्हणजेच मी माझ्या चाव्या आणायला विसरलो. I forgot to bring my keys. I forgot to bring my keys. Forget म्हणजे काय? विसरणे. Forgot सेकंड फॉर्म आहे आणि bring आणण्यासाठी, keys चाव्या. I forgot to bring my keys. आता मी इथे keys घेतला आहे. या ठिकाणी तुम्ही जेही वस्तू विसरला असाल तिथे ती वस्तू तुम्हाला लिहायची आहे आणि सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. तू पोहोचलास की मला फोन कर. कॉल मी व्हॅन यू रीच. कॉल मी व्हॅन यू रीच. मी आत्ता झोपायला जात आहे. सिंपल सेंटेन्स आहे. मी आत्ता झोपायला जात आहे. आय एम गोइंग टू स्लीप नाव. आय एम गोइंग टू स्लीप नाव किंवा नाव आय एम गोइंग टू स्लीप. नाव आय एम गोइंग टू स्लीप दोन्ही प्रकारे बोलता येईल. माझा दिवस व्यस्त गेला. I had a busy day. I had a busy day. आपण संध्याकाळी भेटू. Let's meet in the evening. Let's meet in the evening. मला काही काम आहे. तुम्ही सांगताय की मला काही काम आहे. I have some work. I have some work. मी 10 मिनिटात तिथे पोहोचेन. I will be there in 10 minutes. I will be there in 10 minutes. तू ते पुन्हा सांगू शकतो का? Can you repeat that? Can you repeat that? मी आणायला विसरले. काही असू शकतं. सिंपल म्हणता की मी आणायला विसरले. I forgot to bring it. I forgot to bring it. तुला काही पाहिजे असेल तर मला सांग. तुला काही पाहिजे असेल तर मला सांग. Let me know if you need anything. Let me know if you need anything. मला हे काम संपवायचं आहे. I need to finish this work. I need to finish this work. मीटिंगची वेळ किती आहे? What time is the meeting? What time is the meeting? सिंपल. मी फक्त माझा ईमेल चेक करत आहे. गुड. I am just checking my email.
आय एम जस्ट चेकिंग माय ईमेल. उशीर होत आहे. इट्स गेटिंग लेट. इट्स गेटिंग लेट. चला सुरुवात करूया. लेट्स गेट स्टार्टेड. लेट्स गेट स्टार्टेड. मी लगेच परत येईन. आय विल बी राईट बॅक. आय विल बी राईट बॅक. आपण कधी भेटू? व्हॉट टाइम शुड वी मीट. व्हॉट टाइम शुड वी मीट. मला किराणा सामान खरेदी करण्यासाठी जावं लागेल. मला किराणा सामान खरेदी करण्यासाठी जावं लागेल. थोडं लॉंग सेंटेन्स आहे पण ट्राय करा. आय नीड टू गो ग्रॉसरी शॉपिंग. आय नीड टू गो ग्रॉसरी शॉपिंग. ते पुन्हा सांग. कुड यू प्लीज रिपीट दॅट. कुड यू प्लीज रिपीट दॅट. मला त्याबद्दल खात्री नाही. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. तू मला डिटेल्स पाठवू शकतो का? कुड यू सेंड मी द डिटेल्स. कुड यू सेंड मी द डिटेल्स. तुझ्यासाठी दुकानातून काही घ्यायचं आहे का? डू यू नीड एनिथिंग फ्रॉम द स्टोअर. डू यू नीड एनिथिंग फ्रॉम द स्टोअर. तुझ्याकडे काही अपडेट्स आहेत का? डू यू हॅव एनी अपडेट्स. डू यू हॅव एनी अपडेट्स. मला फोन करायचा आहे. आय नीड टू मेक अ फोन कॉल. आय नीड टू मेक अ फोन कॉल. रात्रीच्या जेवणात काय आहे? व्हॉट्स फॉर डिनर. व्हॉट्स फॉर डिनर. आता बऱ्याच जणांनी असं लिहिलं असेल की व्हॉट्स इन डिनर. हे एकदम रॉंग सेंटेन्स आहे. व्हॉट्स फॉर डिनर असं सेंटेन्स बरोबर असणार आहे. तेव्हा इन नाही तर फॉरचा यूज इथे करायचा आहे. मी काही मदत करू का? कॅन आय हेल्प यू विथ समथिंग. कॅन आय हेल्प यू विथ समथिंग. हा नंबर कोणाचा आहे? हुज नंबर इज धिस. हुज नंबर इज धिस. मला टोमणं मारू नकोस. डोंट टॉन्ट मी. डोंट टॉन्ट मी. टॉन्ट मारणे, टोमणं मारणे. असं करणं चुकीचं आहे. धिस इज रॉंग टू डू इट. धिस इज रॉंग टू डू इट. हे लगेच साफ कर. क्लीन इट अप ॲट वन्स. क्लीन इट अप ॲट वन्स किंवा क्लीन इट अप इमिडिएटली. दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही सेंटेन्स बोलू शकता. त्याचे लाड करू नकोस. डोंट पॅम्पर हिम. डोंट पॅम्पर हिम. पॅम्पर करणे, लाड करणे. गाईज तुम्हाला आता आपण कशा प्रकारे प्रॅक्टिस करणार आहोत हे तर तुम्हाला समजलेलंच असेल. पहिल्यांदा मराठीचं सेंटेन्स देत आहे आणि काही सेकंदाचा तुम्हाला टाईम दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला ते सेंटेन्स ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नाही झालं तर माझ्यासोबत मी जेव्हा सांगते त्यावेळेस ते सेंटेन्स मोठ्यानं बोलायचं आहे. गाईज ही प्रॅक्टिस नक्की करा. जर तुम्हाला इंग्लिश इम्प्रूव्ह करायची असेल तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच करा. तुमची इंग्लिश खूप लवकर इम्प्रूव्ह होईल. मला एक मिळेल का? कॅन आय हॅव वन. कॅन आय हॅव वन. समोरासमोर उभा राहा. स्टँड फेस टू फेस. स्टँड फेस टू फेस. पोट भरून खा. ईट युअर फील. ईट युअर फील. तू तर राहूच दे किंवा तू तर राहू दे. दोन्ही प्रकारे असू शकतं. यू लेट इट बी. यू लेट इट बी. थोडा अजून थांब ना. स्टे अ लिटल लॉंगर. स्टे अ लिटल लॉंगर.
जर तुमच्यासोबत इंग्लिशची प्रॅक्टिस करण्यासाठी कोणीही नसेल आणि तुम्ही अशा पद्धतीने प्रॅक्टिस केली तर गाईज तुमची इंग्लिश खूप लवकर इम्प्रूव्ह होईल आणि खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह होणार आहे. तेव्हा ही प्रॅक्टिस तुम्ही जरूर घरी करा. तू मला उशीर केला. यू मेड मी लेट. यू मेड मी लेट. मी तुला फुटबॉल खेळू देईल. आय विल लेट यू प्ले फुटबॉल. आय विल लेट यू प्ले फुटबॉल. मला एक फोन करायचा आहे. आय नीड टू मेक अ फोन कॉल. आय नीड टू मेक अ फोन कॉल. बऱ्याच जण आता गाईज काय होतं, मी जेव्हा सेंटेन्स सांगते ते सेंटेन्स थोडं वेगळं म्हणजेच व्हॅरी असू शकतं, म्हणजेच डिफरंट असू शकतं आणि तुमचं सेंटेन्स थोडंसं वेगळं असू शकतं. पण गाईज इंग्लिशची एकच सेंटेन्स इंग्लिशचं खूप वेगळ्या प्रकारे आपण बोलू शकतो. त्याच्यामुळे थोडाफार डिफरन्स येईलच. पण तरीही जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं सेंटेन्स कॉमेंट करायचं आहे. मी तुम्हाला सांगेन सेंटेन्स बरोबर आहे की नाही. तो अगदी वेळेत पोहोचला किंवा तो अगदी वेळेवर पोहोचला. ही हॅज अराइव्ड जस्ट इन टाईम. ही हॅज अराइव्ड जस्ट इन टाईम. आता बऱ्याच जणांनी इथे इन टाईमच्या ऐवजी ऑन टाईम घेतलेला असेल. गाईज जर प्रिपोजिशनमध्ये तुमचं कन्फ्युजन होत असेल तर आपल्या चॅनलवरती प्रिपोजिशनचा खूप चांगला व्हिडिओ आहे, तो नक्की बघा, तुम्हाला नक्कीच हेल्प मिळेल. मला घराबाहेर एक कुत्रा दिसला. I saw a dog outside the house. I saw a dog outside the house. तू ओला होशील. You will get wet. You will get wet. आता हे जर सेंटेन्स तुम्हाला म्हणायचं असेल की तू ओला झालास, कसं बोलाल? गुड. You got wet. You got wet. तू हद्द पार केली आहेस. You have crossed the limit. You have crossed the limit. बस कधी येईल? When will the bus come? When will the bus come? किंवा when will the bus arrive? दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही बोलू शकता. तो तुझ्याकडे रागात बघत आहे. He is glaring at you. He is glaring at you. ग्लेअर करणे म्हणजे एखाद्याकडे कटाक्षाने बघणे किंवा रागात बघणे, अशा अनेक अर्थांनी तुम्ही ग्लेअरिंगचा यूज करू शकता. आपल्याला हे पटकन करावं लागेल. We have to do it quickly. We have to do it quickly. मी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. I have decided to go back. I have decided to go back. तू इथे कधी आलास? When did you come here? When did you come here? मला त्याचं नाव आठवत नाही. मला त्याचं नाव आठवत नाही. I don't remember his name. I don't remember his name. आम्ही इंग्रजी बोलत आहोत. We are speaking English. We are speaking English. मी कॉफी घेतली आहे. I have had coffee. I have had coffee. आता मी इथे कॉफी घेतला आहे. तुम्ही कॉफीच्या जागी चहा घेऊ शकता किंवा दूध घेऊ शकता. I have had tea. I have had milk अशा प्रकारे. कृपया वेळेवर या. Please come on time. Please come on time. तू असा विचार करू नये किंवा तुम्ही असा विचार करू नये. You shouldn't think like that. You shouldn't think like that. You shouldn't think like that. Shouldn't हे should notचं कॉन्ट्रॅक्शन आहे आणि एखादी गोष्ट करावी किंवा करू नये असं ज्यावेळेला आपण सांगत असतो त्यावेळेस तुम्हाला should किंवा should notचा यूज करायचा असतो. जर हे तुम्हाला माहीत नसेल तर याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. तू मला कसा ओळखतोस? How do you know me?
हाऊ डू यू नो मी? इथे कोणीही आलेलं नाही. नो वन हॅज कम हिअर. नो वन हॅज कम हिअर. माझ्याकडे तुझे पुस्तकं आहेत. आय हॅव युअर बुक्स. आय हॅव युअर बुक्स. मला थंड पाणी देऊ नकोस. डोंट गिव मी कोल्ड वॉटर. डोंट गिव मी कोल्ड वॉटर. तुला कदाचित माझी गरज लागेल किंवा तुला कदाचित माझी गरज पडेल. गुड ट्राय. यू माइट नीड मी. यू माइट नीड मी. मुलं कोणासोबत आहेत? विथ whom आर द चिल्ड्रन. विथ whom आर द चिल्ड्रन. तुला काय समजलं? What did you understand? What did you understand? तू चपाती घेणार का? Would you take चपाती? Would you take चपाती? आता मी इथे चपाती घेतला आहे. याच ठिकाणी तुम्ही पाणी घेणार का, बिस्किट घेणार का, किंवा अजून काही तुम्ही बोलू शकता. मी समोरचा काय म्हणतोय तुम्हाला की मी अजून एक घेईन. याला इंग्लिशमध्ये बोला. गुड. आय विल टेक वन मोअर चपाती. आय विल टेक वन मोअर चपाती. तुझी बस आली आहे. युअर बस हॅज अराइव्ड. युअर बस हॅज अराइव्ड. मला चुकीचं समजू नकोस. डोंट गेट मी रॉंग. डोंट गेट मी रॉंग. पोहोच आणि फोन कर किंवा पोहोचून फोन कर. रीच आउट अँड कॉल. रीच आउट अँड कॉल. आता हे सेंटेन्स बऱ्याच जणांचं वेगळं असू शकतं. तुम्ही काय बनवलं आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. थोडा वेळ अजून थांबणं. बऱ्याचदा आपण म्हणतो अरे थोड्या वेळ अजून थांबणं. तसं सेंटेन्स आहे स्टे अ लिटल लॉंगर. स्टे अ लिटल लॉंगर. तो खूप खुश झाला. ही बिकेम व्हेरी हॅपी. ही बिकेम व्हेरी हॅपी. हे काम अपूर्ण आहे. धिस वर्क इज इनकम्प्लीट. धिस वर्क इज इनकम्प्लीट. त्याच्याकडे भरपूर वेळ आहे. ही हॅज लॉट ऑफ टाईम. ही हॅज लॉट ऑफ टाईम. आता मी इथे भरपूर वेळ आहे असं घेतले. तुम्ही भरपूर पैसे आहेत किंवा भरपूर असे अनेक वस्तू घेऊन तुम्ही हे सेंटेन्स बोलू शकता. तो खूप चांगला झाला आहे. आता बऱ्याचदा म्हणतो की अरे आता तो खूप चांगला झाला आहे. तशा प्रकारचं सेंटेन्स आहे. याला इंग्लिशमध्ये बोला. ही हॅज बिकम व्हेरी गुड. ही हॅज बिकम व्हेरी गुड. तो यशस्वी झाला आहे. ही हॅज बिकम सक्सेसफुल. ही हॅज बिकम सक्सेसफुल. तो त्याच्या आईसोबत आहे. ही इज विथ हिज मदर. ही इज विथ हिज मदर. तो खूप शांत झाला आहे. ही हॅज बिकम व्हेरी काम. ही हॅज बिकम व्हेरी काम. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल असेल. या व्हिडिओमधले खूप सारे सेंटेन्स तुम्ही अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली असणार आहे आणि खूप सारे सेंटेन्स तुम्हाला रेकग्नाइज झालेले आहेत आणि तुम्ही ते डेली यूजमध्ये यूजसुद्धा करणार आहात. गाईज हा व्हिडिओ थोडाही हेल्पफुल ठरला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल. तो तुला फोन करेल. ही विल कॉल यू टुमॉरो. ही विल कॉल यू टुमॉरो. गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्स डेली यूजमध्ये आपण कशा प्रकारे यूज करून त्या रिलेटेड सेंटेन्स बोलतो तशाच सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा.
तिला कॉफी आवडत नाही. गुड. सी डझंट लाईक कॉफी. सी डझंट लाईक कॉफी. लक्षात आलेलं असेल तुम्हाला कोणता टेन्स आहे. नेक्स्ट, तू फोन केला तेव्हा मी टीव्ही पाहत होतो. I was watching TV when you called. I was watching TV when you called. दोन सेंटेन्स आहेत. दोन सेंटेन्सचं मिळून आपण एक सेंटेन्स बनवलेला आहे. तुमच्या लक्षात आलेला असेल. आम्ही काल बागेत गेलो होतो. We went to the park yesterday. We went to the park yesterday. तू काल रात्री टीव्ही पाहत होता. You were watching TV last night. You were watching TV last night. गाईज, व्हिडिओ तुम्हाला थोडा युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर गाईज तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करायचं आहे. नेक्स्ट, मी तिला पाहिले तेव्हा ती तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. मी तिला पाहिलं तेव्हा ती तिच्या मैत्रिणीशी बोलत होती. दोन सेंटेन्स आहेत. दोन सेंटेन्स एकत्र केलेले आहेत. नाव युअर टर्न. गुड ट्राय. सी वॉज टॉकिंग टू हर फ्रेंड वेन आय सॉ हर. सी वॉज टॉकिंग टू हर फ्रेंड वेन आय सॉ हर. तो काल घरातच किल्ल्या विसरला. He forgot his keys at home yesterday. He forgot his keys at home yesterday. हे आपण सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून इथे फॉरगॉट घेतलेला आहे. नेक्स्ट, तुम्ही दररोज सकाळी चहा पिता का? क्वेश्चन केलेला आहे. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. गुड. डू यू ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग? Do you drink tea every morning? मी जेवण्याआधी गृहपाठ पूर्ण केला होता. मी जेवण्याआधी गृहपाठ पूर्ण केला होता. गुड. I had finished my homework before dinner. I had finished my homework before dinner. हे सेंटेन्स आहे परफेक्ट पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून आपण इथे हॅड आणि वर्बचं थर्ड फॉर्म घेतलेला आहे. मी रोज लवकर उठते. सिंपल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. बनवा मग. गुड. आय वेक अप अर्ली एव्हरी डे. आय वेक अप अर्ली एव्हरी डे. ती सध्या दुपारचं जेवण बनवत आहे. सी इज कुकिंग लंच राईट नाव. सी इज कुकिंग लंच राईट नाव. राईट नाव सध्या किंवा आता या अर्थाने. आणि हे जे सेंटेन्स आहे कॉन्टिन्युअस प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे म्हणून इज प्लस वर्बचं ING फॉर्म घेतलेला आहे. मी उद्या याच वेळी अभ्यास करत असेन. गुड ट्राय. आय विल बी स्टडिंग ॲट धिस टाइम टुमॉरो. आय विल बी स्टडिंग ॲट धिस टाइम टुमॉरो. मी येण्यापूर्वी तिने जेवण बनवलं होतं. मी येण्यापूर्वी तिने जेवण बनवलं होतं. सी हॅड कुक्ड डिनर बिफोर आय अराइव्ड. सी हॅड कुक्ड डिनर बिफोर आय अराइव्ड. गाई, जेव्हा पास्ट टेन्सची दोन सेंटेन्स एकत्र असतात त्यावेळेस तुम्हाला जो पहिलं सेंटेन्स आहे इंग्लिशचं जे पहिलं सेंटेन्स आहे ते तुम्हाला परफेक्ट टेन्सचं घ्यायचं आहे आणि सेकंडवालं सेंटेन्स तुम्हाला सिंपल पास्टचं घ्यायचं आहे. क्लिअर? ती आता पुस्तक वाचत आहे. सी इज रीडिंग अ बुक नाव. सी इज रीडिंग अ बुक नाव. तो संध्याकाळी फुटबॉल खेळत होता. He was playing football in the evening. He was playing football in the evening. Evening म्हणजे काय? संध्याकाळी. मी उद्या पार्कमध्ये जाईन. मी उद्या पार्कमध्ये जाईन.
वी विल गो टू द पार्क टुमॉरो. वी विल गो टू द पार्क टुमॉरो. ती 2 महिन्यापासून इंग्रजी शिकत आहे. एखादी गोष्ट काही काळापूर्वी सुरू केली आणि ती आतापर्यंत चालू आहे. अशा वेळेस कोणता टेन्स यूज करायचा आहे तुम्हाला लक्षात असेल. जर तुम्हाला टेन्समध्ये थोडे कन्फ्युजन असेल तर गाईज चॅनलवरती जायचं आहे. तिथे टेन्सवरती खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला एकदा बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सगळे कन्फ्युजन तुमचे दूर होतील. तेव्हा त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. गुड ट्राय. सी हॅज बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 months. सी हॅज बीन लर्निंग इंग्लिश फॉर 2 months. बऱ्याच जणाला कन्फ्यूज झालेला असेल की बाबा इथे हॅज बीन का आलं. टेन्सचा व्हिडिओ बघा, सगळे कन्फ्युजन दूर होतील. आम्ही आधीच नाश्ता केला आहे. We have already finished our breakfast. We have already finished our breakfast. आम्ही पुढच्या आठवड्यात प्रवास करणार आहोत. We will be traveling next week. We will be traveling next week. ती आधीच गेली होती. She had already gone. She had already gone. सिंपल आहे सेंटेन्स. आता बघा, मला वाटलं. व्हेरी गुड. आय थॉट. आय थॉट. सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, म्हणून आपण वर्बचं सेकंड फॉर्म घेतलं. मला वाटलं नव्हतं. आय डिडंट थिंक. आय डिडंट थिंक. नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, ते पण कशाचं, सिंपल पास्टचं, म्हणून डिड नॉट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे. मला तुझी काळजी समजते. मला तुझी काळजी समजते किंवा मला तुझी चिंता समजते. दोन्हीपैकी कोणतंही सेंटेन्स असू शकतं. गुड. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. आय अंडरस्टँड युअर कन्सर्न. मी तिथे 2 दिवस राहिलो. एखाद्या गावी गेलाय तुम्ही, तर तुम्ही सांगताय की मी तिथे 2 दिवस राहिलो. गुड. आय स्टेड देअर फॉर 2 days. आय स्टेड देअर फॉर 2 days. स्टेड का घेतलं? स्टेचं सेकंड फॉर्म आहे स्टेड, आणि आपलं जे सेंटेन्स आहे ते सेंटेन्स आहे सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स, म्हणून वर्बचं सेकंड फॉर्म घ्यायचं आहे. तू कधी आलास? When did you come? When did you come? मी 8 तास झोपतो. I sleep for 8 hours. I sleep for 8 hours. मी काम केलं. Now your turn. I worked. I worked. आता इथे वर्कड का आलं? सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण वर्कचं सेकंड फॉर्म घेतो, म्हणून वर्कचं सेकंड फॉर्म काय आहे? वर्कड. ईडी लावायची आहे. तसंच जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी काम करत होतो. नाव युअर टर्न. गुड. आय वॉज वर्किंग. आय वॉज वर्किंग. आता इथे वॉज आणि वर्कला ING का लागलं? कॉन्टिन्युअस टेन्स आहे. कॉन्टिन्युअस टेन्समध्ये वॉज आणि वर आपण घेतो पास्टमध्ये, आणि वर्बला ING लावतो, बरोबर. म्हणून इथे आपला सब्जेक्ट आय आहे, म्हणून इथे वॉज घेतलं आणि वर्बला ING लावलं. गाईज, वरी मी रेफरन्स चार्ट दिला आहे, तिथे बघा तुम्ही कोणत्या सब्जेक्टसोबत कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करायचं ते मी तुम्हाला तिथे दिलेलं आहे. त्याचा रेफरन्स घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवा. नेक्स्ट. मी आधीच काम केलं होतं. Good try. I had already worked. I had already worked. Had का आलं? पास्टचं पास्ट टेन्सचं परफेक्ट सेंटेन्स आहे, म्हणून इथे हॅड घ्यायचं आहे, बरोबर. आणि वर्बला ED लावायचं आहे, म्हणजेच वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं आहे, म्हणून आपण इथे वर्कड घेतलं. आय होप तुम्हाला आता ही सेंटेन्स कशी बनवायची लक्षात आले असेल. आणि गाईज, जर तुम्हाला टेन्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या चॅनलवरती टेन्सचे खूप सारे व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. नेक्स्ट. तो तिथे बसला.
गुड. ही सॅट देअर. ही सॅट देअर. तो तिथे बसत होता. ही वॉज सिटिंग देअर. ही वॉज सिटिंग देअर. वॉज का आलं, ING का लागलं? आय होप तुम्हाला समजलं असेल. नसेल तर व्हिडिओ पॉज करा, मी काय सांगितलं आहे ते बघा. तो बसला होता. ही हॅड सॅट. ही हॅड सॅट. लक्षात आलं? चला आपण थोडीशी मोठी सेंटेन्स घेऊया आता. ती काल बाजारात गेली होती. She went to the market yesterday. She went to the market yesterday. Went का आलं? सिंपल पास्टचं सेंटेन्स आहे, बरोबर. आणि काल म्हणजे yesterday. क्लिअर झालं हे? ती काल बाजारात जात होती. कॉन्टिन्युअसचं सेंटेन्स आहे, पास्टचं कॉन्टिन्युअस सेंटेन्स. गुड. She was going to the market yesterday. She was going to the market yesterday. ती काल बाजारात गेली होती. परफेक्टचं सेंटेन्स आहे. गेली होती म्हणजे जाण्याची क्रिया पूर्ण झाली होती, बरोबर. She had gone to the market yesterday. She had gone to the market yesterday. थोडेही कन्फ्यूज होत असेल तर वरचा चार्ट बघा. मी कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणतं हेल्पिंग वर्ब घ्यायचं हे दिलेलं आहे. तुम्हाला त्याच्यामुळे चांगलं लक्षात येईल. मी काल रात्री सिनेमा पाहिला किंवा मी काल रात्री चित्रपट पाहिला. गुड. आय वॉच्ड अ मूवी लास्ट नाईट. आय वॉच्ड अ मूवी लास्ट नाईट. काल रात्रीला लास्ट नाईटचा यूज करायचा आहे. वॉच्ड काल लक्षात आलेलं असेल. मी काल रात्री सिनेमा पाहत होतो. आय वॉज वॉचिंग अ मूवी लास्ट नाईट. I was watching a movie last night. मी तो सिनेमा आधीच पाहिला होता. म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाली आहे. गुड. I had watched that movie before. I had watched that movie before. क्लिअर? गाईज, जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तो रात्री 8 वाजता जेवला. He ate dinner at 8 PM. He ate dinner at 8 PM. आता बघा इथे रात्रीच्या जेवणाला आपण डिनर म्हणतो, म्हणून इथे डिनर घेतलं. 8 का घेतलं? लक्षात आलं असेल सेकंड फॉर्म वर्बचं. आणि रात्री 8 वाजता at 8 PM. तो रात्री 8 वाजता जेवत होता. एखादी क्रिया चालू होती. गुड. He was eating dinner at 8 PM. He was eating dinner at 8 PM. तो रात्री आधीच जेवला होता. म्हणजे एखादी क्रिया आधीच पूर्ण झाली होती. आपण सांगतो त्यावेळेस कशाचा यूज करतो? लक्षात आलेला असेल. सेंटेन्स बनवा. He had eaten dinner before. He had eaten dinner before. किंवा ही हॅड ऑलरेडी इटन डिनर असंही तुम्ही याला बनवू शकता. आम्ही त्याला काल भेटलो. वी मेट हिम यस्टरडे. वी मेट हिम यस्टरडे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण आता मिक्स सेंटेन्स घेऊ. तो दुपारी एक पुस्तक वाचत होता. ही वॉज रीडिंग अ बुक इन द आफ्टरनून. He was reading a book in the afternoon. In the afternoon म्हणजे दुपारी. तो आधीच निघून गेला होता. She had already left. She had already left. मी माझं काम लवकर पूर्ण केलं. I finished my work early. I finished my work early. ते पार्कमध्ये खेळत होते. They were playing in the park. They were playing in the park. बाळ संपूर्ण रात्र रडत होतं. The baby was crying all night. The baby was crying all night.
ऑल नाईट, पूर्ण रात्र. मी गेल्या आठवड्यात माझ्या आजी आजोबांना भेटलो. I visited my grandparent last week. I visited my grandparent last week. Grandparents म्हणजे कोण? आजी आजोबा. लास्ट वीक, गेल्या आठवड्यात. ते येण्यापूर्वी आम्ही जेवण केलं होतं. ते येण्यापूर्वी आम्ही जेवण केलं होतं. म्हणजे त्यांच्या येण्यापूर्वी तुमची क्रिया काय पूर्ण झाली होती. म्हणजे तुम्हाला कोणताच टेन्स यूज करायचा लक्षात आलेलं असेल. We had eaten lunch before they came. We had eaten lunch before they came. लंच म्हणजे जेवण, दुपारचं जेवण असेल. ती शाळेत गेली. She went to school. She went to school. ती शाळेत जात होती. She was going to school. She was going to school. ती आधीच गेली होती. She had already gone. She had already gone. इथं लेफ्ट पण घेऊ शकता आणि गॉन पण घेऊ शकता. मी येण्यापूर्वी ती निघून गेली होती. She left before I arrived. She left before I arrived. त्याने चाव्या विसरल्या होत्या. He had forgotten keys. He had forgotten keys. मी दररोज सकाळी 7 वाजता उठतो. Now your turn. Good. I get up at 7 a.m. every day. I get up at 7 a.m. every day. आता गाईज इथे आपण गेटचा यूज केलेला आहे. गेट म्हणजे काय? गेट म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे, आणणे, समजून घेणे, होणे, बनणे किंवा तयार होणे सुद्धा यासाठी आपण गेटचा यूज करू शकतो. नेक्स्ट, तू मला एक ग्लास पाणी आणून देशील का? नाव युअर टर्न. गुड. कॅन यू गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर? कॅन यू गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर? गाईज आय होप तुम्हाला समजत असेल गेटचा यूज. त्याला गेल्या महिन्यात नवीन नोकरी मिळाली आला आहे. नाव युअर टर्न. He got a new job last month. He got a new job last month. आता इथे गेट न घेता आपण गॉट घेतला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं गेटचे जे फॉर्म्स आहेत ते वरती मी तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्हाला हेल्पफुल राहतील. गॉट का घेतलं? कारण हे पास्टचं सेंटेन्स आहे. क्लिअर? नेक्स्ट. आता नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे मेक. मेक म्हणजे काय? बनवणे, तयार करणे, निर्माण करणे किंवा घडवणे किंवा मजबूर करणे. मजबूर करणे म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्यासाठी मजबूर करणे. हे मेकचे यूज आहेत. आता आपण याचे सेंटेन्स बघूया. तू एक कप चहा बनवशील का? नाव युअर टर्न. गुड. कॅन यू मेक अ कप ऑफ टी? कॅन यू मेक अ कप ऑफ टी? आता तुम्हाला मी ते वरी मेकचे मराठी मीनिंग तुम्हाला दिलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की मेक कसं यूज करायचं. मेकचे फॉर्म सुद्धा मी वरती दिलेला आहे, ते सुद्धा तुम्हाला हेल्पफुल होतील, ते लक्षात ठेवा. नेक्स्ट. त्याने एक सुंदर चित्र काढलं. गुड. ही मेड अ ब्युटिफुल पेंटिंग. ही मेड अ ब्युटिफुल पेंटिंग. आता इथं मेड का आलं? पास्टचं सेंटेन्स आहे, म्हणून मी तुम्हाला फॉर्म्स दिलेले आहेत. क्लिअर? ती नेहमी मला आनंदी करते किंवा ती मला नेहमी आनंद देते. व्हेरी गुड. शी ऑलवेज मेक्स मी हॅपी. शी ऑलवेज मेक्स मी हॅपी. मेक्सचे मीनिंग माहिती झाले. गेटचे मीनिंग तुम्हाला माहिती झाले. गेट आणि मेक याचे फॉर्म सुद्धा मी तुम्हाला वरती सांगितलेले आहेत. आय होप तुम्हाला लक्षात असेल की कोणते फॉर्म्स कुठे यूज करायचं. क्लिअर? नसेल तुमच्या लक्षात तर आपले बरेच सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही फॉलो करू शकता. आता आपण याचे मिक्स सेंटेन्स बघणार आहोत. क्लिअर? नेक्स्ट. तिचं गेल्या वर्षी लग्न झालं.
गुड ट्राय. शी गॉट मॅरिड लास्ट इयर. शी गॉट मॅरिड लास्ट इयर. चल थोडी ताजी हवा घेऊया. लेट्स गेट सम फ्रेश एअर. लेट्स गेट सम फ्रेश एअर. कारणे देऊ नकोस. डोंट मेक एक्सक्यूजेस. डोंट मेक एक्सक्यूजेस. त्याने सहलीसाठी योजना केली किंवा त्याने सहलीसाठी योजना बनवली. गुड. ही मेड अ प्लॅन फॉर ट्रिप. ही मेड अ प्लॅन फॉर ट्रिप. तुमच्या लक्षात आलेला आहे गेट आणि मेकचा यूज. आता आपण जे मिक्स असे सेंटेन्स बघणार आहोत. जर तुम्हाला कुठेही कन्फ्युजन असेल तर व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि त्याचे मिनिंग्स बघायचे आहेत आणि त्याचं तुम्हाला वर्ब फॉर्म सुद्धा लक्षात नसेल तर ते सुद्धा बघा आणि मग सेंटेन्स बनवा. नेक्स्ट, मला इंग्रजी सुधारायचं आहे. गुड. आय वॉन्ट टू गेट बेटर ॲट इंग्लिश. आय वॉन्ट टू गेट बेटर ॲट इंग्लिश. तो खूप रागावला आहे. ही गॉट व्हेरी अँग्री. ही गॉट व्हेरी अँग्री. मी तुझ्या वाढदिवसासाठी केक बनवेन. आय विल मेक अ केक फॉर युअर बर्थडे. आय विल मेक अ केक फॉर युअर बर्थडे. त्याने एक चूक केली. ही मेड अ मिस्टेक. ही मेड अ मिस्टेक. तुला माझा संदेश मिळाला का? डिड यू गेट माय मेसेज. डिड यू गेट माय मेसेज. आपल्याला पार्टीसाठी तयार व्हायला हवं. वी नीड टू गेट रेडी फॉर द पार्टी. वी नीड टू गेट रेडी फॉर द पार्टी. तुला लवकर बरं वाटेल. यू विल गेट बेटर सून. यू विल गेट बेटर सून. गाईज, आपण खूपदा डेली यूज मध्ये गेट आणि मेकचा यूज करतो पण कधीच आपल्याला लक्षात येत नाही बऱ्याचदा की गेट कुठे यूज करायचं किंवा मेकचा यूज कसा करायचा. म्हणून मी हे व्हिडिओ बनवलेला आहे. नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तिला तिच्या मैत्रिणीकडून भेट मिळाली म्हणजेच गिफ्ट मिळालं. शी गॉट अ गिफ्ट फ्रॉम हर फ्रेंड. शी गॉट अ गिफ्ट फ्रॉम हर फ्रेंड. तुला हे पुस्तक कुठे मिळालं? वेअर डिड यू गेट दिस बुक. वेअर डिड यू गेट दिस बुक. आपल्याला लवकर निर्णय घ्यावा लागेल. वी नीड टू मेक अ डिसिजन सून. वी नीड टू मेक अ डिसिजन सून. या बातमीने त्याला दुःखी केलं. दिस न्यूज मेड हिम सॅड. दिस न्यूज मेड हिम सॅड. तू माझ्यासाठी वेळ काढू शकशील का? कॅन यू मेक टाइम फॉर मी. कॅन यू मेक टाइम फॉर मी. मला तुझा मुद्दा समजला नाही. आय डिडंट गेट युअर पॉइंट. आय डिडंट गेट युअर पॉइंट. वर्गात गोंधळ करू नका. डोंट मेक नॉईज इन द क्लास. डोंट मेक नॉईज इन द क्लास. तो खूप चुका करतो. ही मेक अ लॉट ऑफ मिस्टेक्स. ही मेक अ लॉट ऑफ मिस्टेक्स. या कथेमुळे मला रडू आलं म्हणजे या स्टोरीमुळे मला रडू आलं. दिस स्टोरी मेड मी क्राय. दिस स्टोरी मेड मी क्राय. त्यांनी समुद्रकिनारी मोठं घर बांधलं. दे मेड अ बिग हाऊस नियर द बीच. दे मेड अ बिग हाऊस नियर द बीच. चला पार्टीसाठी तयार होऊया. लेट्स गेट रेडी फॉर द पार्टी. लेट्स गेट रेडी फॉर द पार्टी.
आपल्याला बाजारातून काही भाज्या आणायच्या आहेत. We need to get some vegetables from the market. We need to get some vegetables from the market. शिक्षकाने आम्हाला जास्तीचा गृहपाठ करायला लावला. The teacher made us do extra homework. The teacher made us do extra homework. त्या बातमीने मला आनंद झाला. That news made me happy. That news made me happy. तो हळूहळू बरा होत आहे. He is getting better now. He is getting better now. तू उशीर केला तर ती रागवेल. She will get angry if you are late. She will get angry if you are late. मला तुला काय म्हणायचं आहे ते समजत नाही. I don't get what you are saying. I don't get what you are saying. I hope guys हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल असेल आणि तुम्ही याच्यातून आता गेट आणि मेक डेली यूज मध्ये रिअल लाईफ मध्ये कसं यूज करायचं तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि त्याचे मीनिंग काय निघतात हे पण तुम्हाला लक्षात आलेलं असेल. गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.